रस्ते सुधारले आहेत का? पाण्याची परिस्थिती चांगली झाली आहे का? इथे जे आपण पाहत होतो, जे आपल्याला फुटपाथ करायचे होते, सायकल ट्रॅक करायचे होते, मोकळी मैदानं वाढवायची होती, तरुणांसाठी नोकऱ्यांची संधी आणायची होती, हे काही झालंय का? मग ज्या कारणासाठी तुम्ही या सरकारला निवडून दिलेला असाल, ज्या कारणासाठी निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने हे जे काही महायुतीचं भूत आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे, हे सरकार पुढच्या काळात आपल्याला परवडणार आहे का? परवडणार आहे? किती किती आंदोलन आपण केली गेल्या 3 वर्षात. मला आठवतं ह्याच मार्गावरून आपण हंडा मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांसाठी लबाडानं पाणी द्या आपण मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीसाठी मोर्चा काढला होता. ह्यांचे सगळ्यांचे जे तुमच्या इकडचे मंत्री आहेत, पालकमंत्री असतील, मस्त व्हिडिओ येतात, बॅगांमध्ये पैसे असतात. हे पैसे तुमच्या हाती लागतात का? हे पैसे ह्यांचे स्वतःचे तरी आहेत का? मग हे पैसे येतात कुठून? जेव्हा जेव्हा हे तुम्हाला मंत्री दिसतील, जेव्हा जेव्हा तुम्हाला हे खासदार दिसतील, एक तर खासदारांची दुकानं कुठची आहेत? किती आहेत? किती आहेत? 20. मागच्या वेळी मला 12 आठवतंय, 8 कधी वाढले? आता ह्या दुकानावर तुम्हाला कोणाला नोकरी मिळाली का? आणि त्यांच्याकडे नोकरीला जाणार का आपण? त्या बॅगेत जे पैसे होते ते कोणाच्या हाती आलेत का? पण निवडणुकीच्या वेळी बरोबर कदाचित येतील, तुम्ही हात लावणार आहात. ही परिस्थिती आता बदलणं गरजेचं आहे. मी एवढ्यासाठीच हे सांगत आहे कारण आपला प्रचार तर सुरू झालेला आहे. मुंबईमध्ये तुम्ही पाहिलं असेल, 2 भाऊ उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आलेले आहेत. एकत्र आलो तर एकत्र राहण्यासाठी आलेलो आहोत. मुंबई असेल, सगळीकडे असेल, तुम्ही पाहताय मुंबई लुटण्याचं काम चालू आहे, महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे. जर ह्या राज्य सरकारचा एक कुठचा कार्यक्रम असेल, तो एकमेव कार्यक्रम म्हणजे लुटालूटचा कार्यक्रम चालू आहे. दुसरं बाकी काही चाललेलं नाहीये. हे बिल्डरांचं सरकार आहे, हे कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार आहे, हे वसुलीबाजांचं सरकार आहे, हे हफ्ताबाजांचं सरकार आहे. पण हे जनतेचं सरकार नाहीये. आणि हेच भाजपवाले, हेच मिंद्यांची टोळी, मी त्यांना शिवसेना म्हणत नाही, शिवसेना म्हणजे एकच आहे, ती आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. पण हेच चिंदीचोरांची टोळी येईल तुमच्यामध्ये आणि सगळा अपप्रचार सुरू करेल. आपण गेले 3 वर्ष कशासाठी भांडत होतो? नळात आमच्या पाणी द्या, आम्हाला हाताला नोकरी द्या, हाताला काम द्या, जी हफ्तेबाजी तुमची चालते ती थांबवा, आम्हाला चांगले रस्ते द्या, चांगले फुटपाथ द्या, वेळेवर वीज द्या. पण हे सगळं सोडून आता भाजप जे येईल, आता मिंदे जे येतील, ते सगळं भलतं काही बोलतील पण आपल्या मुद्द्याचं बोलणार नाहीत. जेव्हा जेव्हा ते तुम्हाला इथे तिथे काही भलतं सलतं बोलायला सांगतील, तर तुम्ही एकच प्रश्न विचारा, ठीक आहे तुम्हाला मत पाहिजे ना, तुम्ही 3 वर्ष सरकारमध्ये होतात, तुम्ही आम्हाला लुटलं कशाला, ह्याचं पहिलं उत्तर द्या.